सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडे मच्छिंद्रनाथ महाराज की जय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बरेच दिवसांनी आपण आज मार्गदर्शन करत आहोत महाराजांच्या इच्छेने. बरेच दिवस झाले मार्गदर्शन केलं नव्हतं, तर आज मार्गदर्शन करत आहोत. महाराज सांगत होते मार्गदर्शनासाठी महाराजांनी 2-3 विषय दिलेले आहेत. त्यातलाच एक विषय आज मार्गदर्शनासाठी आपण घेत आहोत, तो म्हणजे देवघराचा. आपलं देवघर कसं असावं, देवघर कुठल्या दिशेला असावं, देवघरात किती देव असावेत, घरात पाहिजेच का, नसलं तर काय होईल, आणि देवघर किती मोठं असावं, किती लहान असावं, याबद्दल सगळे मार्गदर्शन आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे, गुरुचरित्राबद्दल माहिती, नवनाथ पारायणाबद्दल माहिती, शंकर गीता, शंकर महाराज यांबद्दल माहिती, त्याच्यानंतर स्वामी समर्थांबद्दल माहिती आपणाला अवश्य मिळेल. तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल, तर अवश्य सबस्क्राईब करावी. तर आज आपण बघणार आहोत देवघर हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. देवघर, देवारा, काही जण त्याला मंदिर म्हणतात, घरातलं मंदिर. तर काही जण त्याला मंदिर म्हणतात, देवघर म्हणतात, देवारा म्हणतात. तर हा देवारा घरात पाहिजेच का, कशासाठी पाहिजे, का पाहिजे? लक्षात घ्या, ज्या घरामध्ये देवघर आहे ते घर, त्या घरामध्ये देवाचा वास आहे. आणि ज्या घरात देवघर नाही, देवारा नाही, देव नाहीत, काही जणांच्या भाषेत मंदिर नाही, ते घर म्हणजे स्मशानासारखं आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्या घरात देवघर, मंदिर, देवारा, देव नाहीत, ते घर म्हणजे स्मशानासारखं आहे. त्यामुळे घरामध्ये देवघर हे असलंच पाहिजे. मग छोटं खाणी असो, तुमचं एवढं देवघर आहे का, एवढं देवघर आहे, हे त्याला त्याला त्याचा विषय नाही आहे. पण देवघर असणं खूप महत्त्वाचं आहे. देवघराला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही देवघर घरात ठेवले तर ते काय काय पाळावं, किती मोठं देवघर घेतलं पाहिजे. बघा, आपल्याला देवघरामध्ये जास्त देवांची अडचण नाही झाली पाहिजे. लोक काय करतात, भरपूर देव आणतात, भरपूर फोटो आणतात, कुठं ठेवू कुठं नाही असं व्हायला लागतं. कोणी हौशे नवशे गवशे असतात, कोणी हे देते, कोणी ते देते, आमकं ढमकं. सगळे देव एकत्र ठेवायचे नाही, सगळंच देव घरात ठेवायचं असं नाही, मोजके देव ठेवायचे. मेन तुमचे कुठले कुठले? एक शिवलिंग आहे, शिवलिंगावर नाग नसला पाहिजे, एक लक्षात ठेवायचं, नाग नसला पाहिजे. शिवलिंग आहे, गोपाळकृष्ण आहे, त्याच्यानंतर तुमची अन्नपूर्णा आहे, गणपती बाप्पा आहे, हे 4 देव आहेत. त्याच्यानंतर मग तुमचे टाक असतील, खंडोबाचा टाक असेल, देवीचा टाक असेल, ज्यांच्याकडे टाक नसतील तर काही हरकत नाही, पण पूर्वापार चालत आलेले टाक असतील. टाक कुठले असावे? सोन्याचे असावे. सोन्याचे टाक अजिबात करू नये, चांदीचा टाक पाहिजे कधी पण. सोन्याचे टाक कधी करत नसतात, चांदीचा टाक पाहिजे, आणि त्याची विधिवत पूजा झाली पाहिजे टाकाची. कुंकुमार्चन, पौर्णिमेला कुंकुमार्चन केलं गेलं पाहिजे देवीच्या टाकावर. अशा सेवा केल्या गेल्या पाहिजेत. नुसतं आणून ठेवून काही उपयोग नाही. नुसतं तुम्ही देवघर ठेवलेले आहे आणि त्याची पूजाच करत नाही, असे लोक बरेच आहेत. की देवघर आहे, भलं मोठं देवघर आहे, देव छोटेसे मोजके 5-6 देव आहेत, पण त्याची पूजाच होत नाही. तुम्हाला रोज जेवायला नाही दिलं तर कसं वाटेल? रोज आंघोळ केली नाही तर कसं वाटेल? जो आपल्याला जन्म देतोय, जो जन्मदाता आहे, ज्यांनी या पृथ्वीवर आपल्याला आणलेलं आहे, तुम्ही त्याचीच पूजा करत नाही. लक्षात घ्या. कळकळीचं सांगण्याची कळकळीचं सांगणं आहे लोकांना, सगळ्यांना. देवपूजा ही रोजची झालीच पाहिजे. थोडक्यात थोडकी करा, पण करा. अगदी गजबज नाही पाहिजे त्या देवघरामध्ये. सेवा करा, जप करा, जप करा. जेवढा जप होईल, जेवढी सेवा होईल, तेवढी सेवा करत राहा.
जेवढी तुमची सेवा होईल तेवढं चांगलं आहे. देवघर हे नीटनेटकं असावं. जास्ती मोठं देवघर घेऊ नये आणि छोट्यात छोटं देवघर घ्या आणि जास्ती त्याच्यात गजबज करू नका. देव थोडे देव ठेवा, फोटो छोटे ठेवा. जास्त आवाढव्य आपल्याला करायचं नाही. आणि कोणी सांगितलं म्हणून हे देव घेतले, यांनी सांगितलं म्हणून हे देव घेतले, असं अजिबात करू नका. कोणाकडे तरी सल्ला घ्या. जे जाणकार व्यक्ती असतील त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या, मगच ते देव घ्या. देव घेताना तुम्हाला त्याच्यावर अभिषेक करायचा असतो. अभिषेक करून ती मंत्रित करून मग ती देवघरात ठेवायची असते मूर्ती. अशीच घेतली आणि उद्या नुसती देवपूजा केली तसं होत नसतं. त्याला विधी आहे. तो विधी करूनच ती देवघरात पूजायची. गणपती असू देत, कुठलीही मूर्ती असू देत. जास्ती गजबज करू नका. जास्त मोठं देवघर घ्यायचं नाही, छोट्यात छोटं देवघर घ्यायचं. पूजा केली पाहिजे, रोजची पूजा करा. नुसतं घेऊन मोठं आवाढव्य दुसऱ्यांसाठी घेत नाही, तुम्ही स्वतःसाठी घेता. लक्षात घ्या, स्वतःसाठी हे सगळं, दुसऱ्यासाठी नाही आहे. दिखावा करू नका. जिथं दिखावा आहे तिथं महाराज कधीच येत नसतात. दिखावा करायचा नाही कुठल्या गोष्टीचा. जास्त आवाढव्य हे करायचं नाही. छोट्यात छोटं देवघर घ्यायचं, छोटे देव घ्यायचे आणि रोजची पूजा, नित्यपूजा रोजची करायची. पण पूजा नक्की करायची. सकाळी लवकर उठून पूजा केलीच पाहिजे. स्नान संध्या करा, शुचिर्भूतून पूजा करा. सूतक असेल, अशौच असेल, हे किती दिवस पाळायचं तर 3 दिवस तरी पाळायचं. 3 पिढ्यांपर्यंत पाळायचं आपल्या. अशौच असेल तर सूतक. जर तुम्हाला कोणी जन्म झाला असेल घरामध्ये तर 10 दिवस पाळावं लागतं. सूतक असेल तर तुम्हाला कमीत कमी 3 दिवस पाळायचं. 10 दिवस पाळलं तरी चालेल. दुसरी गोष्ट, देवघरामध्ये अनावश्यक वस्तू ठेवायच्या नाहीत. इकडे हे ठेवले, खाली ते ठेवले, असं काही करायचं नाही. देवघर स्वच्छ असलं पाहिजे. पुसायचं व्यवस्थित, रोज व्यवस्थित. आणि देवाला अष्टगंध लावायचं. स्वामींना अष्टगंधच चालतं, कुंकू चालत नाही. त्यामुळे स्वामींना अष्टगंधच लावायचं कधी पण. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की पूजा करताना इतरत्र गोष्टी, नकारात्मक गोष्टी असतील, इतरत्र गोष्ट असतील, अभिषेक करताना ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत जास्त. आपलं मन आणि आपलं तन मन धन हे सगळं देवाकडे असलं पाहिजे. पूजा करताना अर्धा तास तरी, जेवढी पूजा चालतीये, अर्धा तास 1 तास जेवढी पूजा चालतीये, जेवढा वेळ लागतोय त्या वेळेपुरतं तरी शांत राहा. नामस्मरण करा, मंत्र स्तोत्र म्हणत राहा. नक्की इकडं अभिषेक चालू आहे आणि इकडं तुम्ही काहीतरी कोणाचं तरी बोलताय, हे असंच वागते तसंच वागते, इकडं शिव्या शाप देताय. लक्षात घ्या, आपण जे बोलत असतो पूजा करताना देवालाही दोष लागत असतात. आपल्याला दोष लागतात तसेच देवालाही दोष लागत असतात. त्यामुळे घरात काही कुठलं कार्य असेल हे आपल्याला पुढं जात नाहीत गोष्टी. भंगलेले देव असतील ते लगेच नदीमध्ये प्रवाहित करून टाका. अजिबात घरात ठेवू नका. काही थोडंसं तुटलेलं असेल, काही असेल, ह्या गोष्टी घरात ठेवायच्या नाहीत. देव लगेच प्रवाहित करून दुसरे देव प्रस्थापित करून घ्यायचे, प्राणप्रतिष्ठापना करून घ्यायची त्याची. तर अशा प्रकारे देवाची सेवा करायची. अशा प्रकारे देवघर असावं. आणि देवघर छोट्यात छोटं असावं. देवघर हे पूर्व का पश्चिम असावं का उत्तर दक्षिण असावं ते सांगतो. देवघराची दिशा ही कधी पण पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावी, अतिउत्तम आहे. जर उत्तर दिशेला ठेवली किंवा पूर्व दिशेला ठेवली तर अतिउत्तम आहे. पण नसेल तर उत्तर दिशेला ठेवावी, तेही चांगलं आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. श्री स्वामी समर्थ. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याची महाराजांच्या उत्तर देऊ. श्री स्वामी समर्थ.